धनंजय मुंडे यांनी देवगिरी बंगल्यावर जात अजित पवार यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं। या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झालेली आहे। प्रफुल्ल पटेल सुद्धा देवगिरी बंगल्यावर उपस्थित होते। बीड प्रकरणावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली आहे। मुंडे अचानक देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांबरोबर 2 तास धनंजय मुंडेंनी देवगिरी बंगल्यावर चर्चा केली। यावेळी जरी शासकीय काम असल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली असली तरी सुद्धा बीड प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आपण बघतोय अचानक अजित पवार यांची धनंजय मुंडेंनी भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच धनंजय मुंडे यांची आज महत्वाची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावर पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल होते, अजितदादा होते आणि धनंजय मुंडे स्वतः होते। जरी धनंजय मुंडेकडे सांगण्यात आलं होतं का ही शासकीय बैठक आहे, रेग्युलर बैठक आहे, तरी पण त्याच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। खास करून जे बीड प्रकरण आहे, या बीड प्रकरणावर जी राजीनाम्याची मागणी होत आहे, अनेक मागण्या धसकडनं होत आहे, विरोधकांकडून होते, त्याबाबत चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर जी नोटीस झालेली आहे धनंजय मुंडेंना, जी काही माहिती लपवलेली आहे त्यांच्या पत्नी संदर्भात इलेक्शनच्या पिरियडमध्ये, त्या संदर्भातली ही चर्चा इथे झालेली आहे। या संदर्भातला सल्ला हा अजितदादांना घेतलेला आहे। या सर्व या पूर्ण प्रकाराला कशा प्रकारे समोर जावं, विरोधकांना कशी उत्तर देण्यात यावी आणि कशा प्रकारे या सर्व प्रकारातून बाहेर पडता येऊ शकतं किंवा काय याच्यावर चर्चा होऊ शकते, या संदर्भात सर्व महत्वाची चर्चा तिघांमध्ये झालेली आहे। त्यामुळे ही जी चर्चा 1-2 तासाची चर्चा ही नुसती शासकीय चर्चा नसून ही एक महत्वाची राजकीय चर्चा मानली जाते आणि अशीच सूत्रांची माहिती समोर येत आहे। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।